हेलो फ्रेंड्स, प्रोफेसर की कलम से या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज एका महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करणार आहे. 12वीचा रिझल्ट लागला आणि आपल्यापैकी ज्या विद्यार्थ्यांना BA ला ॲडमिशन्स घ्यायचे आहेत, प्रवेश घ्यायचा आहे, त्यांच्या समोर विषय निवडताना वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न उभे झाले असतील. कारण NEP न्यू एज्युकेशन पॉलिसी आणि याची क्लिष्टता इतक्या लवकर समजणं हे विद्यार्थ्यांना शक्य होत नाही. म्हणून इंग्रजी हा विषय निवडताना BA ला AEC ॲबिलिटी एन्हान्समेंट कोर्स म्हणजेच इंग्लिश लँग्वेज का, हा एक महत्वाचा प्रश्न आज उपस्थित केला जातोय. या प्रश्नाचं उत्तर नाही असं आहे. BA ला AEC म्हणजे इंग्लिश लँग्वेज असं होत नाही. याच्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहणं आवश्यक आहे. ग्रामर प्लॅनेट बाय डॉक्टर उमेश बनसोड या चॅनलवर आपल्या अभ्यासाशी निगडीत जवळपास सर्व लेक्चर्स मी अपलोड केलेले आहेत. 1 मिलियनच्या वर आपण व्ह्यूज देऊन अभ्यासासाठी हा चॅनल महत्वाचा आहे हे सिद्ध केलेलं आहे. त्याच्यामुळे डॉक्टर उमेश बनसोड, ग्रामर प्लॅनेट बाय डॉक्टर उमेश बनसोड या चॅनलला सबस्क्राईब पण करायचे. मागच्या व्हिडिओमध्ये BA ला ॲडमिशन्स घेत असताना इंग्लिश लँग्वेज किंवा इंग्लिश लिटरेचर या दोनपैकी कोणता विषय घ्यायचा हा घोळ आपण दूर करण्याचा प्रयत्न केला. स्टुडंट्स वर कन्फ्युज्ड either to choose English language or English literature. आणि मग इंग्रजी भाषा निवडायची की इंग्रजी वाङ्मयाचा अभ्यास करायचा, याचं सविस्तर विवेचन मी मागच्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे. आता एक महत्वाचा प्रश्न, विद्यार्थ्यांना BA ला कोणकोणते विषय घ्यायचे आहेत आणि BA ला AEC च्या नावाखाली दिला जाणारा इंग्रजी म्हणजेच इंग्लिश लँग्वेज का, हा एक महत्वाचा प्रश्न आपल्या समोर मी चर्चेला आणतोय. BA चा प्रोग्राम BA प्रोग्राम जो आहे, BA फर्स्ट इयर, सेकंड इयर, फायनल इयर आणि जर फोर्थ इयरला तुम्ही जर गेले तर ती ऑनर्सची डिग्री होईल. तर BA चा प्रोग्राम निवडताना सेमेस्टर 1 ला जे वेगवेगळे विषय घ्यायचे त्याच्यात सब्जेक्ट 1 आता घ्यायचंय. मागच्या बॅचला एक मेजर घ्यायचा होता, आता तुम्हाला 3 विषय निवडायचे आहेत. सब्जेक्ट 1, सब्जेक्ट 2, सब्जेक्ट 3. हे 40+100 40 मार्क इंटरनलचे आणि 60 मार्क्स थिअरी पेपरचे राहणार आहेत. हे 3 विषय कंपल्सरीली तुम्हाला निवडायचे आहेत मेजर म्हणून. पण हे विषय महाविद्यालयात जे विषय अवेलेबल आहेत त्यांच्यापैकी निवडायचे. जसं इंग्रजी असेल, मराठी असेल, हिंदी, उर्दू, इंग्लिश लिटरेचर, मराठी लिटरेचर, उर्दू लिटरेचर, सोशियोलॉजी, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, पॉलिटिकल सायन्स, जिओग्राफी, होम इकॉनॉमिक्स, काही महाविद्यालय सायकोलॉजी, फिलॉसॉफी अशा प्रकारचे विषय असू शकतात. These are subjects offered by the college. मी सब्जेक्ट्स ऑफर्ड हा शब्द जेव्हा एम्फेसिस करून सांगतोय, तुम्हाला जोर देऊन सांगतोय, याचा अर्थ असा आहे की हे विषय महाविद्यालयाने तुम्हाला ऑफर केलेले आहेत. याच्यापैकी कोणते तरी 3 विषय निवडायचे आहेत. या विषयांच्या यादीमध्ये कुठेही AEC हा विषय नाही. AEC हा विषय तुम्हाला नंतर घ्यायचा आहे. कारण सांगतोय, सब्जेक्ट्स ऑफर्ड मध्ये जर काही लोकांनी AEC आणि त्यातही मुद्दामहून इंग्रजी आणि IKS, SEC, VEC असे जर विषय दाखवले असतील तर तुमच्या माहितीसाठी सांगतो, AEC, IKS, SEC, VEC हे विद्यापीठाने दिलेले मॅन्डेटरी कंपल्सरी विषय आहेत. महाविद्यालयाजवळ चॉईस नाही आहे द्यायची की नाही द्यायची. याचा अर्थ असा, AEC किंवा IKS, SEC, VEC सारखे सब्जेक्ट्स महाविद्यालय ऑफर करत नाही. मग सब्जेक्ट्स ऑफरच्या लिस्टमध्ये AEC, IKS, SEC, VEC हे विषय जाणून बुजून लिहिण्याची गरज नाही. मग वर दिलेले हे जे विषय आहेत सब्जेक्ट्स ऑफर्ड हेच विषय आणि यापैकी कोणते तरी 3 विषय तुम्हाला निवडायचे आहेत.
मग तुम्ही म्हणाल यापैकी सर 3 आमच्या आवडीचे विषय आम्ही निवडतो. मग गोंधळ कुठे आहे? गोंधळ आहे इंग्रजी विषयाचा. इंग्लिश लँग्वेज. काही लोकांचं म्हणणं आहे इंग्लिश हा विषय आधी कंपल्सरी होता. आता तो इंग्लिश हा लँग्वेज आहे किंवा नाही? इंग्लिश म्हणजेच लँग्वेज का? कंपल्सरी इंग्लिश म्हणजे अजून काहीतरी वेगळं का? वगैरे वेगवेगळ्या प्रश्नांचं उधाण आलेलं आहे. म्हणून इंग्लिश लँग्वेज, इंग्लिश लिटरेचर हा गोंधळ न होऊ देता इंग्रजी हा विषय घेऊन जर तुम्हाला करिअर करायचं असेल तर तुम्हाला या सर्व गोष्टी समजून घ्याव्या लागतील. याचा अर्थ BA ला तुम्ही कोणतेही तुमच्या आवडीचे 3 मुख्य विषय निवडायचे आहेत. आता गोंधळ कुठे आहे ते पाहून घ्या. लँग्वेज AEC कंपल्सरी असा विषय तुम्हाला निवडायचा आहे. निवडायचा आहे म्हणजे विद्यापीठाने कंपल्सरी केलेला आहे. पण AECच्या नावाखाली फक्त इंग्रजी असा जो खोडसाळपणा जाणून बुजून केला जातोय तो चुकीचा आहे. कारण इंग्रजी हा विषय फक्त सेमिस्टर 1 आणि 4 ला तुम्हाला घ्यायचा आहे आणि तोही 20+30 असा 50 मार्काचाच आहे. 2च क्रेडिटचा कोर्स आहे. त्यात मराठी आणि हिंदी आणि उर्दू किंवा अजून इतर काही भाषा असतील, पाली वगैरे त्या पण भाषा आहेत. म्हणून लँग्वेज मध्ये AEC फक्त कंपल्सरी इंग्रजी आहे असा खोडसाळपणा किंवा खोटा प्रचार किंवा चुकीची माहिती कोणी देत असेल तर त्यावर विश्वास ठेवण्याची गरज नाही. इंग्लिश सेमिस्टर 1 आणि 4 ला आहे. आता कंपल्सरी इंग्रजी असं नाव जरी दिलं असेल तरी AEC हा काही कंपल्सरी विषय तुमच्या BAच्या डिग्रीचा विषय होत नाही आणि याच नावाने तुम्हाला डिग्री मिळेल असं पण होत नाही. म्हणून AEC फक्त इंग्रजी नाही. AEC मध्ये तुम्हाला सेमिस्टर 2 आणि 3 ला तुम्हाला मराठी, हिंदी वगैरे सारख्या विषयांपैकी दुसरे विषय पण निवडायचे आहेत. इंग्रजी हा विषय 2च सेमिस्टर राहणार आहे. मग आम्हाला इंग्रजीत BA करायचं आहे तर मग वेगळा इंग्रजी घ्यावा लागतो का? हो. तुम्हाला जर BAची डिग्री इंग्रजी या विषयात पाहिजे असेल तर तुम्हाला इंग्रजी म्हणून वेगळा विषय घ्यावा लागतो. हा जो आहे तुमच्या समोर हा इंग्रजीचा सिलेबस आहे. जो BA ला तुम्हाला इंग्लिश लँग्वेज हा विषय घ्यावा लागेल. हा विषय वेगळा आहे. हा त्याचा सिलेबस आहे. नवीन काही सिलेबस आलं तर तुम्हाला नंतर माहित होईलच. पण मागच्या बॅचला 80 मार्काचा जो थेअरीचा पेपर लिहायचा होता इंग्लिश लँग्वेज मध्ये त्याचा हा सिलेबस तुमच्या स्क्रीनवर आहे आणि 20 मार्क्स इंटरनलचे आहेत. याच्यातला दुसरा जो छोटा पेपर होतो 50 मार्काचा, 40 मार्काचा थेअरी पेपर, 10 मार्काचा इंटरनल हा दुसरा पेपर असतो छोटा. याला म्हणतात BA इंग्लिश लँग्वेज. मग गोंधळ कुठे आहे? गोंधळ इथून काही लोक तुम्हाला चुकीची माहिती पुरवतात. AEC म्हणजेच इंग्लिश लँग्वेज ही चुकीची माहिती आहे. काही लोक हे पण सांगतात की AEC इंग्रजी घेतल्यावर तुम्हाला इतर इंग्रजी घेण्याची गरज नाही. सपशेल चूक. असं सांगणारा माणूस एकतर अतिशय हुशार असेल किंवा मूर्ख असेल. कारण AEC हा विषय तुम्हाला आधीच सांगितलं पहिल्या आणि 4 सेमिस्टरला आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या सेमिस्टरला इंग्रजी, हिंदी किंवा मराठी विषय घ्यायचा आहे. AEC म्हणजेच इंग्लिश लँग्वेज नाही. इंग्लिश लँग्वेज वेगळा विषय आहे आणि अकॅडमिक एनहान्समेंट कोर्स नावाचा जो कोर्स घ्यायचा आहे तुम्हाला तो 2च सेमिस्टर राहणार आहे. म्हणून AEC म्हणजेच इंग्लिश लँग्वेज ही सपशेल चुकीची माहिती आहे. AEC कंपल्सरी नावाने एक विषय आहे. तो 4च सेमिस्टर आणि BAच्या सर्वच विद्यार्थ्यांसाठी कंपल्सरी आहे. तो काही ज्यांनी इंग्लिश लँग्वेज घेतलं त्यालाच मिळेल असं नाही. सर्वच विद्यार्थ्यांना AEC कंपल्सरी हा विषय घ्यायचा आहे. त्याच्यातही फक्त इंग्रजी नाही. हे वारंवार सांगतोय. तिथे तुम्हाला मराठी आणि हिंदी पण विषय शिकायचा आहे. तुम्ही AEC मध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी विषय शिकले तरी तुम्हाला BA ला तुमच्या डिग्रीला पाहिजे असेल तर तुम्हाला इंग्रजी, मराठी, हिंदी असे मेजर विषय वेगळे घ्यावे लागतील किंवा घेता येतील. AEC म्हणून इंग्रजी, मराठी, हिंदी विषय होते म्हणून या विषयाच्या नावाने पदवी मिळणार नाही. आता काही विद्यार्थ्यांना वाटेल की मी समजा AEC केलं 2 सेमिस्टर तर मला BAची डिग्री BA इन इंग्लिश लँग्वेज अशी मिळेल का? नाही. कारण तुम्ही मेजर म्हणून जे 3 महत्वाचे विषय निवडले असाल त्याच्यातले 2 विषय सेकंड इयरला राहतील.
त्याच्यातला एकच विषय मेजर होईल फायनल इयरला आणि दुसरा एक विषय मायनर होईल आणि जो विषय शेवटपर्यंत तुम्ही घेऊन जाल दर वर्षी तोच विषय तुमचा मेजर म्हणून समजला जाईल, त्याच विषयाची डिग्री तुम्हाला मिळेल. म्हणून एईसीचा 2 सेमिस्टर शिकलेला विषय म्हणजे आपल्या डिग्रीचा विषय आणि त्याच नावाने पदवी मिळणार असा गैरसमज आपण विद्यार्थ्यांनी करून घ्यायची गरज नाही. एईसी जो इंग्रजीच्या नावाखाली विषय तुम्हाला सांगण्यात येईल आणि दुसरं इंग्रजी घेऊच नये असं काही मिसगाईड करण्यात येईल, आपण समजून घ्या. इंग्लिश लँग्वेज हा 4 क्रेडिटचा पेपर आहे आणि एईसी हा फक्त 2च क्रेडिटचा आहे, 20 आणि 30 मार्क्स. 20 मार्क इंटरनलचे आहेत, त्याच्यात 30च मार्काची थेअरी आहे. तुमचे क्रेडिट 2 क्रेडिट घेतल्याने पूर्ण क्रेडिट होत नाही. इंग्लिश लँग्वेज किंवा अजून एखादा मेजर विषय तुम्हाला 4 क्रेडिटचा घ्यावा लागतो. म्हणून एईसी म्हणजेच इंग्रजी हा गैरसमज आपल्या डोक्यातून काढून घ्या. एईसी हा एक छोटा विषय आहे. इंग्लिश लँग्वेज हा तुमच्या डिग्रीत रूपांतरित होणारा विषय आहे. हा शेवटपर्यंत तुम्हाला राहील जर तुम्ही हा विषय घेतला तर. एईसी म्हणजेच इंग्लिश लँग्वेज असे सांगणे ही इंग्रजी मेजर विषय घेऊन बीए करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची दिशाभूल करणे आहे. समजा काही विद्यार्थ्यांना आपलं इंग्रजीत करिअर करायचं असेल तर त्याने इंग्लिश लँग्वेज किंवा इंग्लिश लिटरेचर असे विषय त्याच्या समोर घ्यावेत. पण एखाद्याने म्हटलं की एईसी म्हणजेच इंग्लिश लँग्वेज, याचा अर्थ असा होईल त्या विद्यार्थ्याला असं वाटेल की एईसी मी इंग्रजी घेतलंय, आता इंग्लिश लँग्वेज घेण्याची गरज नाही. त्या विद्यार्थ्याचं हे करिअरचं नुकसान आहे. कारण त्याला जर इंग्रजी विषयात करिअर करायचं असेल तर त्याला इंग्लिश लँग्वेज हा विषय वेगळा घ्यावा लागतो. त्याच्यात त्याचं बीए होईल, हा विषय सेकंड इयरला राहील, हाच विषय मग फायनल इयरला जाईल. आणि जर बीए ऑनर्स करायचं असेल तर हाच विषय तुम्हाला 4th इयरला पण जाईल. त्याच्यामुळे एखाद्याने असं जर सांगितलं की बेटा एईसी माने इंग्लिश लैंग्वेज होता है, दूसरा और लेने की जरूरत नहीं, तो समझ लेना कि इट्स अ रॉन्ग इन्फॉर्मेशन प्रोवाइडेड टू यू. वो आपको किसी ने गलत जानकारी दी है, मिसगाइड किया है. शिक्षकांचं काम आहे विद्यार्थ्यांना गाईड करणे, मिसगाईड करणे नाही. म्हणून जिथे कुठे अशा प्रकारची चुकीची माहिती तुम्हाला सांगण्यात येत असेल, आपण अशा बाबींचा विरोध केला पाहिजे. हे आहे विद्यापीठाने दिलेले विषयांची यादी. मी जाणून बुजून केला जाणारा खोडसाळपणा तुम्हाला सांगतोय. सब्जेक्ट 1, सब्जेक्ट 2 माझ्या डाव्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला दिसत असेल. सब्जेक्ट 1, सब्जेक्ट 2, सब्जेक्ट 3 डीएसए लिहिलेलं आहे याच्यात. डिसिप्लिन स्पेसिफिक कंपल्सरी विषय आहेत हे 3 विषय मगाशी तुम्हाला जे सांगितले सब्जेक्ट ऑफर्ड त्या लिस्ट पैकी घ्यायचे आहेत. त्याच्या खाली तुम्हाला एक ओई ओपन इलेक्टिव्ह मधून विषय घ्यायचा आहे, मग एसीसी नावाचा विषय घ्यायचा आहे, आयकेएस घ्यायचा आहे, एईसी घ्यायचंय, व्हीईसी घ्यायचंय. एईसी मध्ये इंग्रजी, मराठी, हिंदी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा येतील. एईसी म्हणजे फक्त इंग्रजी होत नाही. हे डीएससी जे विषय आहेत त्याच्यातून तुम्हाला 3 मेजर विषय जे घ्यावे लागतील त्याच्यातला तुम्हाला एक विषय इंग्रजी असेल तरच तो तुमचा मेजरचा विषय ठरणार आहे. आता एक गोष्ट अजून लक्षात घ्या, जी यादी तुम्हाला पुरवण्यात आलेली आहे विद्यापीठाकडून त्याच्यात सब्जेक्ट 1, सब्जेक्ट 2, सब्जेक्ट 3, 1 2 3 हे 3 विषय घ्यायचेच आहेत. याच्यात ओपन इलेक्टिव्ह, एसीसी, आयकेएस आणि लँग्वेज एईसी कंपल्सरी इंग्लिश, मग दुसऱ्या आणि तिसऱ्या सेमिस्टरला हिंदी, मराठी हे थेअरीचे पेपर 7व्या क्रमांकावर आहेत. इथे काही चालाकी दिसते. तुम्ही याला चालाकी म्हणा किंवा जाणून बुजून केलेली हुशारी म्हणा. 7 नंबरच्या यादीमध्ये 7 नंबरवर असलेला एईसीचा विषय अगदी 1 नंबरवर वर चढवून एखाद्या बॅनरवर, पॅम्पलेटवर छापणे म्हणजे विद्यार्थ्यांची दिशाभूल आहे. कारण एईसी फक्त इंग्लिश लँग्वेज मध्ये नाही, तो हिंदीत पण आहे, तो मराठीत पण आहे. आणि नुसतं एईसी म्हणून इंग्रजी, मराठी, हिंदी शिकल्याने तुमच्या बीएला पूर्णपणे शेवटपर्यंत हिंदी, इंग्रजी, मराठी मिळणार नाही. म्हणून तुम्हाला हे विषय करिअरसाठी वेगळ्याने निवडावे लागतील. म्हणून काळजीपूर्वक आपण विषय निवडायचे आहेत. आता जर काही कन्फ्युजन असेल तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींचा अभ्यास करून विषय निवडायचा असेल. एईसी म्हणजेच इंग्रजी असं सांगण्याचा जो खोडसाळपणा जाणून बुजून करण्यात येतोय ती गोष्ट एखाद्या सुज्ञ प्राध्यापकाच्या लक्षात आली पाहिजे.
एईसीचा वर्कलोड आहे 2 क्रेडिटचा. त्या 2 क्रेडिटमध्ये किंवा एईसीच्या भरोश्यावर प्राध्यापकाचाही वर्कलोड बसत नाही. त्याच्यासाठी इंग्रजी किंवा इंग्रजी वाङ्मय सारख्या 4 क्रेडिटचे कोर्सेस महत्वाचे राहतील. म्हणून ही प्राध्यापकांची जबाबदारी आहे की विद्यार्थ्यांना गायडन्स करताना, मार्गदर्शन करताना एईसी हा विषय फक्त 2च सेमिस्टर राहील, एईसी म्हणजे इंग्लिश लँग्वेज नाही, हे स्पष्टपणे सांगण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे. कारण विद्यार्थ्यांना नाही माहीत. न्यू एज्युकेशन पॉलिसी इथे प्राध्यापकाला समजायला 1-2 वर्ष लागले, तिथे विद्यार्थ्यांना 2-4 दिवसात न्यू एज्युकेशन पॉलिसी आणि त्याच्यात असलेली क्लिष्टता समजेल असं समजणं चुकीचं आहे. म्हणून प्राध्यापक म्हणून, शिक्षक म्हणून आपण आपली जबाबदारी इमानदारीने, प्रामाणिकपणे पार पाडली पाहिजे. विद्यार्थ्यांच्या मनात काही कन्फ्युजन्स असेल, ज्यांना इंग्रजी विषय घ्यायचा नाही, ज्यांना इंग्रजीत BA करायचं नाही, त्यांनी इंग्रजी विषय घेण्याची गरज नाही. पण तरी विद्यार्थ्यांना शेवटी सांगतो की विषय सोपे आहेत म्हणून निवडणं. तुमचा हा जर कल असेल तर सर्वच सोपे विषय तुमच्या करिअरसाठी मदत करतील का, हा दुसरा विषय तुम्ही डोक्यात ठेवला पाहिजे. काही विषय आवडतात म्हणून घ्यायचे असतात आणि काही विषय जीवनासाठी आवश्यक आहेत, जगण्यासाठी आवश्यक आहेत, करिअरसाठी आवश्यक आहेत म्हणून घ्यावे लागतात. पण एईसी म्हणजेच इंग्लिश लँग्वेज हा त्या महाभारतातल्या उदाहरणासारखं कार्यक्रम झालेला आहे. कारण तिथे अश्वत्थामा मेला होता आणि युधिष्ठिरांनी जाणून बुजून अश्वत्थामा हताः नरो वा कुंजरो वा अशा प्रकारची एक वल्गना केली. द्रोणाचार्याला असं वाटलं अश्वत्थामा म्हणजे आपला मुलगाच मेलाय, म्हणून त्याने धनुष्यबाण टाकून दिला आणि त्याच वेळेस अर्जुनाने द्रोणाचार्याचा वध केला. ही महाभारतातली कथा आहे. कारण इथे अश्वत्थामा हा द्रोणाचार्याचा मुलगा नाही, अश्वत्थामा नावाचा हत्ती मेलाय, ही अर्धवट माहिती पुरवण्यात आली. अर्धवट माहिती धोक्याची असते. म्हणून एईसी म्हणजेच इंग्रजी ही अर्धवट माहिती आहे. याच्याने विद्यार्थ्यांच्या करिअरचं नुकसान होऊ शकतं. एईसी हा वेगळा विषय आहे. इंग्लिश लँग्वेज तुम्हाला करिअरसाठी वेगळा विषय घ्यावा लागतो. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला वाटतं या व्हिडिओमुळे आपल्याला विषय निवडताना आणि एईसी आणि इंग्लिश लँग्वेज, इंग्लिश लिटरेचर अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये असलेला फरक समजण्यास मदत होईल. Thank you very much for watching this video. This is Dr. Umesh Bansod from JM Patel College, Bhandara, Maharashtra.